भारतासह संपूर्ण जगाकरता एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी। अमेरिकेने इराणवर पुन्हा एकदा हल्ला केला। दक्षिण इराणमधील अनेक लष्करी तळांना अमेरिकेने लक्ष्य केले। हॉर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजावर केलेल्या हल्ल्यानंतर खरं तर या हल्ल्याचे संकेत मिळाले होते। त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय। अमेरिका आणि इराणच्या पहिल्या युद्धामुळे आधीच भारतासह अनेक देशांना झळ सोसावी लागली। तेलापासून ते अगदी खतांच्या किमती आणि वितरणावरही याचा परिणाम झाला। या युद्धामुळे अनेक वस्तू आणि सेवांवरही मोठा परिणाम झाला। त्यातून आता कुठे सावरण्याची सुरुवात झालेली असतानाच अमेरिकेने इराणवर हल्ल्याचा तिसरा अंक सुरू केलाय। अर्थात हा हल्ला करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी याचा खापर पुन्हा एकदा इराणवरच फोडलाय। इराणने कराराचं पालन केलं नसल्याचा दावा करत ट्रम्प यांनी इराणवर हल्ले केले। त्यामुळे हे पुन्हा भडकलेले युद्ध आणखी आता किती काळ चालतं याची चिंता जगाला लागून राहिली आहे। अमेरिका इराण युद्धाचा पुन्हा भडका उडालेला आहे। हा तिसरा अंक युद्धाचा म्हणावा लागेल। इराणने नियमांचं पालन केलं नाही असं म्हणत अमेरिकेने पुन्हा एकदा हल्ला केला। इराणच्या लष्करी तळांवर हल्ला झालेला आहे। त्यामुळे आता इराण कसं उत्तर देतं हेही बघायचं आणि युद्ध पुन्हा भडकलेलं आहे। ही चिंता फक्त या दोन देशांपुरती मर्यादित नाही तर जगावर याचा परिणाम होणार आहे। अमेरिकेच्या एअर स्ट्राईक नंतर इराण खवळलाय। इराणने जॉर्डनमधील अमेरिकन एअरबेस प्रिन्स हसन एअरबेसवर घातक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये MQ-9 ड्रोन कमांड सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलं। विवाहाचे सगळे धार्मिक विधी शांततेत पार पडले होते। वधूवर विवाह बंधनात अडकले होते आणि उपस्थित पाहुणे मेजवानी करता पंक्तीकडे वळले। पण जेवणाच्या मेन्यूवरून अचानक वाद झाला आणि आनंदाचं वातावरण काही क्षणात तणावपूर्ण झालं। बिहारमधील सहरसा या जिल्ह्यामध्ये एका विवाह समारंभादरम्यान जेवणात मटणाऐवजी चिकन वाढण्यात आलं आणि यावरून काही वऱ्हाडी मंडळी भडकली। सुरुवातीला झालेली शाब्दिक चर्चा काही वेळातच तीव्र वादात बदलली। दोन्ही बाजूंनी आवाज चढू लागले आणि परिस्थिती हाताबाहेरच गेली। जेवणातील मेन्यूवरून झालेल्या वादाचं पर्यवसान दोन गटातल्या तुंबळ हाणामारीमध्ये झालं।